हे असे काय पाहून राहिला? औषधाचेच आहेत. द्या बरं, घे. अगं पण राधिका, त्याचं काय आहे? शण्याचे छोटे छोटे कपडे या छोट्या छोट्या पोरांना चांगले होतील ना. एवढं शण्यालाही पुण्य लागेल काय. बाप्पा, बाई तडता इथेच येऊन राहिली. शन्या, शन्या इकडे ये, इकडे. हा, कोण? माझे कपडे, माझे कपडे. अगं हो, तुझेच कपडे आहेत म्हणून तर देऊन राहिलो ना या सगळ्यांना. ये, इकडे ये. अगं ये, हे घे, हे घे. हा, दे बर, दे 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 ना शन्या. अगं असं काय करून राहिली बैताडासारखं? दे बर. हा, दे दे. तुम्हाला माहितीये का ही कोण आहे? ही आहे शन्या मावशी. तसं काय? आणि हे जे छान छान कपडे तुम्हाला दिसून राहिले ना, हे सगळे शन्या मावशीचे आहेत. आणि शन्या मावशी हे कपडे तुम्हाला देऊन राहिली आज. चला, शन्या मावशीसाठी टाळ्या वाजवा बरं. हा, माझा फेवरेट टॉप. अगं हो का? म्हणूनच तर मी त्यांना देऊन राहिली ना. त्यांचा पण फेवरेट टॉप होऊन जाईल हा. हे घे, शन्या मावशी तिचा फेवरेट टॉप स्वतःच्या हाताने देऊन राहिली. दे बरं शन्या, चल दे 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 दे. बघ ती किती खुश होऊन राहिली. घे घे घे. हा, शन्या, तुला सेल्फी काढायचा असेल ना या पोरांबरोबर, चल काढून घे. माझ्याकडे नाहीये फोन. नाहीये का? अहो तुम्ही राहू द्या. गुप्ते भाऊ, तुम्ही फोटो काढा बरं शन्याचा. ये इकडे. शन्या, काय? घे घे घे. बारा टॉप्स, 4 जीन्स, 5 पार्टी वेअर, 4 फॉर्मल वेअर. अरे यार, हे सगळ्यांचं बिल 30-40 हजाराचं तरी भुर्दंड मला नक्कीच पडलाय. राधिकाला काय गरज होती नको ते उद्योग करायची. आता खर्च एक तर कमी होत नाहीये, त्याच्यात ईशा नाही काय ऐकत नाही. रोज आपला नवीन खर्च, रोज नवीन खर्च. ईशाचा मेसेज हा शनायानेच केलाय. कॅरी, मला डबल कपडे हवेत पेनल्टी म्हणून. घ्या, आता डबल भुर्दंड. चांगलं 30-40 हजारात निपटत होतं, आता लाखाभरात खर्च केलाय. शनाया काही म्हणजे काही समजून घेत नाही. अशानं कर्जबाजारी होऊन मी कर्जबाजारी. काय झालं? एकटेच काय बडबडून राहिले? नाही, ते हिशोबाचा विचार करत होतो, कॅल्क्युलेशन. ऑफिसचा? हा, कंपनीतले सगळे हिशोब त्याच डोक्यात चालू होतं. कायच्या काही काय बोलून राहिलात? तिथे 10 अकाउंटंट आहेत ना. तुम्ही कोण हिशोब करून राहिलात? नाही, तसं नाही, ते जनरल बेसिक कॅल्क्युलेशनचा विचार करत होतो मी. खोटं बोलू नका. खरं सांगा बरं, काय झालंय? कसला हिशोब करून राहिला? कर खर्चाचा. घरच्या खर्चाचा? हा, म्हणजे कसं आहे राधिका, सध्या घरातले खर्च जरा जास्तच होत आहेत आणि महिन्याचं बजेट सुद्धा जरा वर चाललंय. त्यात आई बाबा आल्यापासून जरा जास्तच.
कुठे काय? अगं बारीक सारीक अनेक खर्च असतात ग. सणवार इतर काय काय अथर्वचे खर्च आहेतच नेहमीचे. सो अहो पण ते खर्च आधीही होते की. होतं, पण आधीची सिच्युएशन आणि आत्ताची सिच्युएशन जरा वेगळी आहे. काय झालंय सांगा बरं. उगीच टेन्शन घेऊ नका. मन मोकळं करा. काय झालंय? राधिका, आपलं बोलणं होत नसेल, पण सध्या कंपनीचं काही फार बरं नाही चाललं. म्हणजे पेमेंट्स वेळच्या वेळेला होत नाहीत, त्यामुळे आमच्या सॅलरी डिले होतात. आणि बेसिक खर्चानं तर आपण काही टाळू शकत नाही ना. घरातले खर्च ते आहेतच रोजचे. रोज नवीन नवीन वाटा आहेत पैशांना. पण तरी काही गोष्टी आपण कंट्रोल करू शकतो ना. म्हणजे वायफळ खर्च ग. अनावश्यक ते खर्च आत्ता टाळले तरच पुढे आपल्याला त्रास कमी होईल. बरं पा, आता मी कसा काटकसरीने संसार करते ते. आणि तुम्ही असं मनात ठेवू नका बरं. काही असं मनात असेल ना तर बोलून टाकायचं. दडपण नाही घ्यायचं. आणि मी आहे की, आता मी पण कमावते ना. टेन्शन घेऊ नका. आता पा, वायफळ खर्च होऊच देणार नाही मी. तुम्ही थांबा, मी आलेच. राधिका, काय? थँक्स. थँक्स काय म्हणून राहिला? अहो मी बायको आहे तुमची. नवरा बायको संसाराची दोन चाकं राहतात. दोघांनी मिळून संसार करायचा असतो. आणि मी तुमच्या सोबत असताना तुम्हाला कसली काळजी आहे? आलेच. किती समंजस आहे राधिका. किती सहज सगळं समजून घेतलं तिने. नाहीतर शनाया, तिला कसं समजवायचं हे सगळं. 1 2 3 4 एवढेच कपडे राहिलेत फक्त. शनाया यार, तू बस कर ना यार रडणं आता. ते खाऊन घे बघू आधी. नकोय, मला फोर्स करू नकोय तू. कशासाठी रडतीयेस? तू रडण्याने कपडे परत येणार आहेत का तुझे? तू तर काही बोलूच नको. तो लॉन्ड्रीवाला आला तेव्हा बरोबर कुठे गेली होतीस का? तुझ्यामुळे झालं. ए तू प्लीज मला ब्लेम करू नकोस हा. माझी काही चूक नाहीये. सगळी चूक त्या राधिका आंटींची आहे. तिने कशाला तुझे कपडे दिले त्या आश्रमात? माझे कपडे. गॉड शनाया यार, इम्पॉसिबल आहेस माहितीये का तुला. आणि तुझ्यासाठी किती इझी आहे अगं. तू गुरु अंकल कडनं सगळे कपडे वसूल करून घेऊ शकतेस. करणारच आहे मी. गुड फॉर नथिंग मी माझे सगळे कपडे देऊन टाकले. मी गॅरी कडनंच घेणार आहे कपडे. आय वॉन्ट ऑल माय क्लोथ्स बॅक. हो ओके, हे ठरलंय आता. आणि तू त्याला तसा मेसेज करून टाक. केलाय मी मेसेज ऑलरेडी त्याला. तुला काय वाटतं मी अजून केला नसेल त्याला मेसेज? ओके व्हेरी गुड. मग आता तू खाऊन घेशील का प्लीज? ते थंड होत आहेत नूडल्स. हा ते 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 गुड गर्ल.